बघा, अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत डिपार्टमेंटल जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी असणारा नेमका अभ्यासक्रम काय? हा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता आणि तांत्रिक घटकासाठी काय वाचलं पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, हे सुद्धा या व्हिडिओ मार्फत आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, की परिशिष्ट आपण जर बघितलं, जी काही तुमची 272 पदांची जी जाहिरात आली होती, या जाहिरातीसाठी जो काही असणारा अभ्यासक्रम आहे, अधिसूचना दिनांक 8 मे 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांचे अधीनस्थ मुख्य सेविका या पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारा, म्हणजे काय, तुमची डिपार्टमेंटल जी परीक्षा आहे, मर्यादित निर्विभागीय परीक्षेद्वारा नियुक्तीकरिता परीक्षा नियमावली अन्वये सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा एकाच वेळी घेतली जाईल. म्हणजे ज्या पूर्वी ज्यांनी अर्ज सादर केले त्यांची परीक्षा आणि आता ज्यांनी अर्ज सादर केले त्या दोघांची परीक्षा एकाच वेळी होणार आहे. आणि या परीक्षेचं स्वरूप बघितलं, एकूण 200 गुणाचे वस्तुनिष्ठ, अर्थात तुमची काय एमसीक्यू स्वराची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर असल्याने प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. म्हणजे तुम्हाला काय या ठिकाणी 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. आणि एकूण या ठिकाणी तुम्हाला वेळ जर विचारला, 1.5 तास तुम्हाला वेळ. बघा, इथं तुम्हाला वेळ किती, 1.5 तास वेळ आहे. परंतु जे दिव्यांग उमेदवार असतील तर यांच्यासाठी 2 तास वेळ असेल. काय 2 तास वेळ असणार आहे. आता मुख्य म्हणजे काय, एकूण तुम्हाला विषय कोणते असतील, मराठी तुम्हाला, इंग्रजी, बघा मराठी तुम्हाला इंग्रजी आहे तर इंग्रजी तुम्हाला 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी. त्यानंतर मराठीवर आधारित तुम्हाला 20 प्रश्न 40 गुणांसाठी इथे असणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान, संख्या ज्ञान आणि तर्कशुद्ध चाचणी, ज्याला आपण काय म्हणतोय, तुमचा जीके जीएसचा भाग, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा भाग, हा सुद्धा इथं किती असणार आहे, हा तुम्हाला इथं 40 प्रश्न अर्थात 80 प्रश्न तुमचे या ठिकाणी असतात. किती, 80 प्रश्न दे, तर 80 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. 80 प्रश्न काय या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे वेटेज पुढे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे संपूर्ण घटक तुम्हाला हे करायचे. मराठी तुमचा किती मार्कासाठी, तुमचा मराठी 20 मार्क आणि तुमची इंग्रजी बघा किती, जो काही मराठी 40 मार्कासाठी आहे आणि तुमचे इंग्रजी 20 मार्कासाठी. या संपूर्ण याची तयारीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी काय दररोज रात्री युट्यूब लाईव्ह सिरीज सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. ती सुद्धा सर्वांनी जॉईन करा. बघा, पुढचा तांत्रिक घटक आहे की तांत्रिक घटकामध्ये नेमकं काय करायचंय. बघा, महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कामगार आणि योजना आणि कायदे, म्हणजे कोणते, जे काही बाल विकासचे कायदे, बघा बालकांचे कायदे आणि त्यासोबत काय महिलांचे कायदे. महिलांचे कायदे तुम्हाला इथं अभ्यासाचे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा एक असणारा घटक म्हणजे कोणता, तुम्हाला इथे योजना अभ्यास आहे. म्हणजे योजना कोणत्या, ज्या पोषण संदर्भात असणाऱ्या योजना, बालकांच्या योजना, ज्या महिलांच्या योजना आहेत, त्या प्रमुख योजनांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यावर तुम्हाला काय 30 प्रश्न, म्हणजे तांत्रिक घटक तुम्हाला इथं 30 प्रश्नासाठी असेल. बघा किती, 30 मार्कासाठी तुम्हाला तांत्रिक येत असेल. 30 प्रश्न अर्थात 60 गुणांसाठी तुम्हाला डिपार्टमेंटल परीक्षेमध्ये तांत्रिक घटकाचं वेटेज आहे. संपूर्ण काय तांत्रिक घटकाचं वेटेज या ठिकाणी देण्यात आलेले. अशा प्रकारे संपूर्ण काय परीक्षेचं स्वरूप असणार आहे. अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप असणार आहे. संपूर्ण पुस्तक याची तयारी करणे, तांत्रिक घटकाची तयारी करण्यासाठी आपलं मार्केटला पुस्तक सुद्धा उपलब्ध झालेले आहे. जर काही अडचण असते पुस्तकाविषयी तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा मित्रांनो, आता यासाठी पुस्तकं कोणती वाचायची हा एक तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर तुम्ही काय करायचंय, नियमित बघा हे जे काही विषय असतील या संपूर्ण विषयाच्या संदर्भात आपली संपूर्ण परिपूर्ण तयारीची बॅच आपल्या ऍपवर सुरू झालेले. सोबत तुम्हाला दररोज रात्री युट्यूब लाईव्ह सिरीज सुद्धा सुरू झाले. त्यामुळे नियमितपणे काय करायचंय, तुम्हाला युट्यूब चॅनलला जॉईन राहायचं आहे.